फक्त 3 मिनिट टायमिंग लावतो, 3 मिनिटं जॉगिंग करूया आपण. फक्त 3 मिनिटं टायमिंग लावले. लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, जर तुम्हाला पोट आणि वजन कमी करायचं असेल तर सातत्याने हालचाली पाहिजेत. जर दिवसभरामध्ये आपल्याला 10 जर स्टेप पूर्ण करायचे असतील तर ह्या सातत्यानं 1 तासानंतरच्या काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी पाहिजेत. आता हा जर 3 मिनिटं तुम्हाला वेळ असेल तर ठीक आहे, यातलं तर तुम्ही कमी वेळ असेल तर 1 मिनिट करू शकताय, 1.5 मिनिटं करू शकताय, 2 मिनिटं करू शकताय. पण व्यायामाला कारणं सांगायची नाहीत, सातत्याने हालचाली करा. कारण तुमचं जर वाढलेलं वजन एका दिवसात कमी होणार नाही, एकतर एका दिवसात वाढलेलं पण नाही. आणि मग जोपर्यंत तुम्ही स्वतः ॲक्शन घेत नाही तोपर्यंत काही करता येत नाही. ह्या गोष्टीला तुम्हाला पैसे काही करू शकत नाहीत. व्यायाम हा स्वतःलाच करायला पाहिजे आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं पॉझिटिव्ह राहा, एनर्जेटिक राहा, फिट राहायचं आहे, हेल्दी राहायचं आहे. अमरण म्हणत नाही, आहेत ते तर दिवस तुम्ही चांगले हेल्दी राहा. तर तुम्हाला 100% व्यायामाला हालचाली करायला पाहिजेत. काही अवघड नाही, फक्त तुम्ही लक्ष द्या स्वतःकडे. थोडा वेळ, एका तासानंतरच्या लहान लहान हालचाली, फक्त 3 मिनिटं आहे. बघता बोलत आपण 3 मिनिट संपले कळत नाहीत. ज्यांना वाटतं जॉगिंग जमत आहे त्यांनी चाला 3 मिनिटं. ज्यांचं थोडं किती नॉर्मल आहे, कारणं सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. तुम्ही जर कारणं सांगत बसला तर तुमचं पोट पण कमी होणार नाही, वजन पण कमी होणार नाही. आणि जर झालंच तर तिथं मसल लॉस होणार आहे. कारण तुम्ही एकतर उपाशी बसणार किंवा लो कॅलरीजचं काय तर खाणार, लो कार्ब खाणार, पण ते शरीराला उपयोगच नाही. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, व्यायामाला सुरुवात करा. काय पण होऊ दे, काय होत नाही. इथं काय तुम्हाला कुठलं वजन घेऊन पळायला लावले का? बरं नाही पळायचं, जॉगिंग करायचं तर चाला जागेवर. त्याला काय कुठले पैसे लागतात का? कुठल्या वस्तू लागतात का? कुठली मशीन लागते का? काहीच नाही. मग कारणं कशाला त्याची? सातत्य ठेवूया, हालचाली ठेवूया. आणि हा जो लहान म्हणजे गोष्टी आपण जे करतो नाही, कमी वेळेत व्यायाम, हालचाली, जबरदस्त इफेक्ट आहे. कारण तुम्ही लहान ॲक्टिव्हिटी केल्यामुळं सारखं सातत्याने ॲक्टिव्ह राहत आहे. सगळ्या शरीराच्या नसा ॲक्टिव्ह राहिल्या. पण तुम्ही केलं पाहिजे. फक्त 3 मिनिटात टायमिंग लावले. बघूया कुणी किती वेळ केलं आणि कुणी किती टक्के म्हणजे पूर्ण 3 मिनिट पूर्ण केलं तर कमेंटमध्ये सांगा 3 मिनिटं पूर्ण केलं म्हणून. लय भारी, जबरदस्त आहे. पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहायचं, जबरदस्त. असं स्वतःला वेळ द्यायला लागलाय. तुम्हाला कसं वाटलं पाहिजे बघा. शेवटची 25 सेकंद आहेत, थोडं स्पीड वाढवा. व्हेरी गुड, कमॉन. लय भारी. व्हेरी गुड, कमॉन. लय भारी. दम भरत असेल, धाप लागत असेल तर थांबा, अन्यथा चला. व्हेरी गुड, चला माझ्याबरोबर. फक्त 10 सेकंद आहेत, थोडं स्पीड. व्हेरी गुड, कमॉन. व्हेरी गुड. लय भारी. आणि शेवट स्टॉप. किती वेळ लागला? 3 मिनिटं करायला. जर दम लागला असेल तर पाय फोल्ड करायचे, गुडघ्याच्या वरती हात ठेवायचं, नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडा. 2-3 वेळा करा. खाली बसा, नॉर्मल व्हा. ओके, झाला आपला 3 मिनिटाचा वर्कआउट. मॅसेज फॉलो करा. कारणं सांगायची नाहीत. धन्यवाद.